आपल्या सर्वांचा जोरदार जय भीम. नाही अजून नाही, पुन्हा एकदा जय भीम. क्या बात है कि जिसे चांद मिल गया उसे किसी तारे की जरूरत नहीं, जिसे चांद मिल गया उसे किसी तारे की जरूरत नहीं. अरे जिसने आकाश छू दिया उसे किसी दायरे की जरूरत नहीं. अरे जाओ जाकर कह दो तुम खुद का परस्तों से, जिसे भीम मिल गया अब उसे किसी सहारे की जरूरत नहीं, अब उसे किसी सहारे की जरूरत नहीं. त्यांची आपण खूप वेळापासून वाट बघत आहोत. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. भीम संगीत सम्राट भीम काळजावर कोरलं नाव आमच्या भीमा कोरेगाव. भीम सत्याचा हार, भीम ही तलवार, अशा असंख्य हरांची नायक जोरदार टाळ्यांच्या स्वागत करूया. अजय अजय हरी धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित सर्व बडो उपासक बडो उपासिका, आज महाबोधी न्यूज चॅनलचा हा वर्धापन दिन मोठ्या उत्साहामध्ये आपण साजरा करतोय. खरं तर या कार्यक्रमासाठी मला बोलवलं, जो मान सन्मान दिला आमचे बंधू, ज्यांनी या कार्यक्रमाला गेल्या अनेक दिवसापासून मेहनत घेतली आणि हा कार्यक्रम तुमच्या समोर आज एवढ्या भव्य दिव्य रीतीने सादर होतोय. असे प्रदीप भाऊ, त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या. आणि प्रदीप भाऊ, तुमचे मनापासून धन्यवाद की तुम्ही मला बोलवलं आणि या ठिकाणी तुमच्या समोर व्यक्त होण्याचा आज मान मिळतोय. म्हणून सर्व महापुरुषांना मी त्रिवार अभिवादन करतो. भिक्खू संघांना देखील या ठिकाणी पांचांग प्रणाम करतो. आणि सध्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या परभणी शहरामध्ये संविधानासाठी ज्यांनी आपलं बलिदान दिलं, शहीद स्वामीनाथ सूर्यवंशी यांना क्रांतिकारी जय भीम करतो आणि गाण्याची सुरुवात करतो. की ज्या संविधानामुळे आज तुम्ही आम्ही या ठिकाणी आहोत, त्याच संविधानाने आम्हाला समानतेचा अधिकार जगण्याचा बोलण्याचा दिला. मग त्या संविधानाचा अपमान या भारत देशात होतो. मग त्या संविधानासाठी आम्हीच पुढे यावं का? कारण की ते संविधान सर्व भारतीयांचं आहे. भारतामध्ये राहणाऱ्या प्रत्येक जातीला, प्रत्येक धर्माला त्या संविधानाने अधिकार दिला. म्हणून ते संविधान काय आहे आणि त्या संविधानासाठी आम्ही जीवाचं रान करू, पण ते संविधान कधी बदलणार नाही. मनुवादी लोकांना त्या संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिले लढण्याचे, बोलण्याचे. आणि त्याच संविधानामुळे आज न्याय मिळतो, त्याच बाबासाहेबांच्या संविधानामुळे. म्हणून ते संविधान काय आहे की त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानलं महात्मा ज्योतिबा फुलेंना. महात्मा ज्योतिबा फुलेंनी गुरु मानलं छत्रपती शिवाजी महाराजांना. आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला हा महाराष्ट्र दिला. आणि महाराष्ट्रामध्ये 18 पगड जातीचे लोक त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांमुळे नांदत असायचे. आणि तोच आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला आणि संविधानातून आम्हाला अधिकार दिला. म्हणून त्या दोन राजांना ही मानवंदना या सर्वांच्या. या ठिकाणी आमचे मोरे साहेब या ठिकाणी बऱ्यापासून उपस्थित आहेत. मोरे सरांचेही आमच्या कलाकारांच्या वतीनं आम्ही त्यांचा या ठिकाणी सन्मान करतो. कारण की मोरे सरांनी आमचा परिचय किनवट धम्म परिषद पासून आहे. सरांचं नेहमी कलाकारांवरती प्रेम असतं. म्हणून महाराष्ट्रातील प्रख्यात कवी गुरुवर्य प्रताप सिंग दादा बोर्डे यांची अजरामर लेखनी. या दोन राजांना ही मानवंदना. पहिले राजे, अरे मराठा मुलूक पुनीत झाला, हा मराठा मुलूक पुनीत झाला. शिवाजी राजा जन्मास आला, हा मराठा मुलूक पुनीत झाला. शिवाजी राजा जन्मास
संरक्षण केलं आणि रयतेचा राजा आम्ही त्यांना संबोधितो, म्हणून त्या राजांना ही वंदना. आणि दुसरे राजे, आम्हा दलिताचं दुःखमया भीमान जाणलं, आम्हा दलिताचं दुःखमया भीमान जाणलं, बुद्धाच्या छायेत साऱ्यांना नेलं, अरण्या तो झेंडा मानाने जेव्हा, अरण्या तो झेंडा मानाने जेव्हा लागला हे एक माणूस हा, तवा एक माणूस हा लागला जय भीम बोलायला. लागलं का जय भीम बोलायला? कोण कोण जय भीम करतं जर हात वर करा बरं, मला कळेल जय भीम बोलणाऱ्यांचे हात मला वर पाहिजे. माझ्या नंतर एकदा जोरदार जय भीम. हा चळवळीचा आवाज आहे, हा पुरण्याचा आवाज आहे, या जय भीमचा आवाज त्या मनुवाद्यापर्यंत गेला पाहिजे. एकदा जोरदार जय भीम. प्रतापसिंग दादांच्या आम्हाला 4 ओळी आठवतात. अरे जय भीम हा 4 अक्षरी, किती अक्षरी आहे? 4 अक्षरी. अरे जय भीम हा 4 अक्षरी, क्रांती ललकार वाटतो आणि जय भीमच्या पुढे दुसरा तोलुळा नमस्कार वाटतो. मग म्हणू कसा मातंकया तो जय भीमवाला पोचिरा. 17 वर्ष संघर्ष चालला डॉक्टर बाबासाहेबांच्या नावासाठी आणि त्याच संघर्षामध्ये आपल्याच परिसरातील पोचिराम कांबळे यांनी बाबासाहेबांच्या नावासाठी बलिदान दिलं. म्हणून मग म्हणू कसा मातंकया तो जय भीमवाला पोचिरा. मग म्हणू कसा मातंकया तो जय भीमवाला पोचिरा. मग तो जळता जळता आगेतही क्रांती ललकार वाटतो. मग ही क्रांती तुम्हा आम्हाला पेरायची आहे आणि ती क्रांती केव्हा जिवंत असेल की ज्या वेळेस बाबासाहेबांचे विचार आमच्या डोक्यामध्ये असेल आणि बाबासाहेबांचे विचार एकमेकापर्यंत तुम्हा आम्हाला पोहोचवायचे. आता आम्ही कुणाचे गुलाम नाहीये. बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हाच आम्हाला गुलामीतून बाहेर काढलं. मग आता आम्ही कुणाची गुलामी करण्यासाठी तयार नाही आणि करणारही नाही. स्वाभिमानाने तुम्ही आम्ही जगले पाहिजे. म्हणून त्या 2 राजांना ही मानवंदना. प्रतापसिंग दादा बोलले लिहितात, आहू उजाड पुण्यात शोभा धरतोय सोन्याचा नांगर, पुणे जिल्ह्यामध्ये शहाजी राजांचा अपमान करण्यात आला आणि माता जिजाऊने त्या अपमानाचा बदला कसा घेतला. एक सोन्याचा नांगर उभा केला आणि त्याच सोन्याच्या नांगराने छत्रपती शिवाजी महाराजांच्या साथीने ते पुणे शहर त्या सोन्याच्या नांगरानं नांगरून काढलं. मग तोच आदर्श बाबासाहेब आंबेडकरांनी त्या घटनेच्या माध्यमातून कसा घेतला.